प्रतिकूल असतो, पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी ते संविधानिक पद नाहीये. नाही, पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा, ते संविधानिक पद नाहीये. शिंदे ज्या प्रभागामध्ये कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहायला आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे. उद्धवजी, जी आकडेवारी, माझा आवाज आहे खणखणीत, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला, आणि तुमचे नगरसेवक निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. काँग्रेस चर्चेत पुढच्या झडपीच्या निवडणुका येत आहेत, या झडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा? थांबा ना, आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले त्यांचे पेढे खातोय. काय आता बोलेन ना मी, काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल, कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढलात. पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही, आमची विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल. नाही, पण उद्धवजी, जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती, त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं, म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं, दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरीसुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा 54 फोडले होते तरीसुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया, या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाही आहे, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. 8 MIMचे उमेदवार येथे निवडून नगरसेवक झालेले आहेत. शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आले आहेत. काय कारण आहेत MIMचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून गेले? 8 त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. पण काय राजकीय गणित काय? ठीक आहे, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 MIMचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते? भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या नाही, निवडणुकीत? भाजपने पद्धतीकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही म्हणून.
सभा क्रमांक 173 मध्ये जो 30 वर्षापासून तुमच्या हातात होता तो ढासळलेला कुठला? शिल्पा पेडुलकर भाजपच्या विजयी झाल्या नाही, एरिया कोण मला असं आकडे हां ठीक आहे. पण तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे, जो त्यांचा बालेकिल्ला होता. सचिन पाटील निवडून आलेले आहे. असं होतात ना. बघा लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात, पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती चोरीमारी करताना आले. पण तरीसुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार. थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होते जमिनीवर, ते गिरगावमध्ये पण झाले, दादरमध्ये पण होत आहे, पण असा विचार करून आपण एकत्र आलो. आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचारपूर्वक बोललात की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेब आमचं. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. चुनाव प्रचार जब शुरू भी नहीं हुआ था उसके पहले हमने मुंबई में होर्डिंग्स देखी थी जिसमें लिखा गया था जब चुनाव प्रचार शुरू हुआ था तो उसके पहले मुंबई में कई जगह होर्डिंग्स लगी थी. अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानस को साथ आने. क्या वो वजह आप देखते हैं कि इतना प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपकी पार्टी का वो होने वाली स्थिति अभी है नहीं? सवाल ये कि प्रचार आपने किया उसके वजह से उसके बाद भी आपको जो संख्या नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी. बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है. और खास कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही, और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है. अपेक्षा तो और थी ही. अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे. तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है. लेकिन एक बात और चलेगी, उत्तर भारत में खासकर जो ये कहा गया अगर बटोगे तो भी पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में. ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था कि नहीं ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात कहूँ, हम ट्रैक बदली हो जाएगा. मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना. और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था. मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया. जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहाँ से जाता है. अंकित वगैरह तो उतनी वोट्स पे तो आए. हाँ, अंकित आए ना. हमारे कुछ लोग दिल्ली में है, मागाठाणे में है, अन्य गोरेगांव में आए हैं. जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना. भाजपचा महापौर होणं आता जवळजवळ सिद्ध झालेलं आहे, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार. मग हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं असेल? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून. त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका. आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत. आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच. देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगर प्रतिक्रिया दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही. अपेक्षा आहे काय माईक फिरू तर दे. देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आल्या नाही. येणारात का फोन करून शुभेच्छा? शुभेच्छा द्यायला मी तेवढा काही खतरूड नाही आहे.
पण साहजिकच आहे, एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे. ह्या वेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवीन होती ती म्हणजे शाई बद्दलची, इंडेलिबल इंक. आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ॲक्शन घेईल. त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये. ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही आहेत. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल. पण हा इश्यू कितपत सिरियस आहे? नाही, मी दिला ना, आता बोललो. नाही, मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये. संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत. ते सुद्धा एक मतदार आहेत. त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का, हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत. त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती. ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं. सर, हिंदी में एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है. महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की गिनती हालांकि उतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाएं. नहीं, मैं क्या बता सकता हूँ. अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं. 2.5 साल के महापौर पद की हाँ, तो पहले तय होने दो. 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर ये महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था, वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या, वो देखने जैसी चीज़. अभी इंटरेस्टिंग होगी ये बात. मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी. दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच मोकल होतात, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्या का, कंप्लेंट्स आल्या का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं, आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत. अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्यात. विशेष म्हणजे गणेश नाईकांचं नाव नव्हतं, हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो. एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे. मुंबईमध्ये आता युद्ध आकडा तुम्हाला गाठला, पण बाकी महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या बाजूच्या पण नाही, जिथं 2000 आता अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली, खासदार आणि आमदारही निवडून आलेले. परभणीमध्ये मिळाले ना चांगली. बाकी नाही, म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल. थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल. आपण मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केलं, बाहेर जास्त फिरला नाही, त्याच्यामुळे ते झालं. तुम्ही आपण गेला असता हे आहे सत्य, म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली. जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला. एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही, कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडत आहेत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत. सर, लेकिन सवाल ये कि जो पूरा एमएमआर रीजन कभी शिवसेना का ही मैं विचार तुमच्याकडे माहिती तुमच्या एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी फैल रहा है, रहेगा ना, वापस आएगा. अभी इस वक्त वही हम देख रहे हैं कि जो ठाणा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एकनाथ शिंदे की पूरी तरह से सत्ता है. केडीएमसी है आगे, देखो ऐसी नहीं, एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते, तो अभी फिलहाल तो कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे. कोफले फिर फुटा आएगी शाख पर. लोगों के साथ पहुंच सकते थे आप प्रचार में, नहीं पहुंच पाए. चला, शेवटचा वैभवला विचार. वैभवशाली विचार आहे.
नमस्कार. अभिनंदन. जय महाराज. अरे वा, धन्यवाद. नाही विचारलं तरी चालेल. प्रश्न असा आहे की नाही, आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार. प्रश्न ईव्हीएम वर होता. लोकसभाच्या नंतर त्याच ठिकाणी ईव्हीएम वर संशय घेण्यात आला. विधानसभेनंतर तर ईव्हीएम हॅक आणि दुबार मतदानावर आक्षेप होता. आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मांडेट मिळालं, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही. म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएमवरतीच तेही मतदान झालं पाहिजे. त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत. ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे. एक लाट वाट होत होती, म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं. पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत. म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले. हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होते, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत. अरे पण टी व्हीवर दाखवत आहेत तर नाही. आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच. बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली, म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात. आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे, कारण मी मतदार आहे. लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे. माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादा प्राणी दाखवत अशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरती रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते, म्हणजे निवडणूक पुढे आता ईव्हीएम पण नाही राहणार, डायरेक्ट डिक्लेअर होतील. हां, तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही. काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे, आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल